मी खूप वर्षांनी पनवेलला आलो आहे आणि मला जुन्या दिवसाची आठवण झाली. यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी या जुन्या ओल्ड मुंबई पुणे हायवेवरून मी अनेक वेळा या ठिकाणी यायचो. त्यानंतर या पनवेलच्या चौकात किती पोल्युशन व्हायचं याची मला कल्पना, किती ट्रॅफिक जाम व्हायचा मला माहिती आहे. पण आता 900 कोटी रुपयाचं जंक्शन, कळंबोळी जंक्शन आता आम्ही बनवायला घेतलं आहे आणि ते काम पूर्ण झालं की तुमचं प्रदूषण कमी होईल. JNPTकडे जाणारे सगळे रोड चांगले बनलेले आहेत. पण मला त्यावेळी कल्पना नव्हती की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे याची विड्थ कमी होईल. आणि म्हणून मी आता पुन्हा एकदा मुंबई टू पुणे हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधायला घेतला. म्हणजे JNPTवरून निघणारा ट्रॅफिक डायरेक्ट टनेल करून डायरेक्ट चौकला जाईल आणि पुढे पुण्याच्या रिंग रोडला जाईल आणि पुण्याच्या रिंग रोडवरून डायरेक्ट बेंगलोरला नवीन रस्ता बनवतो आहे आणि त्यामुळे मुंबई ते बंगलोर फक्त 5.5 तासात होईल. आणि तुम्हाला अजून चांगली संधी आहे की यावर्षी डिसेंबर समाप्त होण्याच्या आधी मी प्रयत्न करीन की तुम्ही पनवेलवरून तुमच्या गाडीत बसून 12 तासाच्या आत दिल्लीला पोहोचा. रस्त्याचं काम जवळपास पूर्णत्वाकडे आहे. रोड चांगले बनले पाहिजे, कारण अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांनी म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. रोडमुळे प्रॉस्पेरिटी येते, विकास होतो, पण त्याचबरोबर आपल्याला इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट पण प्रोटेक्ट केली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं झालं पाहिजे आणि इकॉनॉमिक ग्रोथ पण वाढली पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्याला समाजाच्या सगळ्या क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. तुमच्या भागाला समुद्र किनारा मिळालेला आहे आणि मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा तामिळनाडूच्या फिशरमॅन करता 100 ट्रॉलर दिले होते. कारण टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. आपल्या ज्या फिशिंग बोट आहेत त्या फक्त 10 नॉटिकल मैल समुद्रात जातात. म्हणजे नवीन ट्रॉलर त्यावेळी शिपिंग मिनिस्ट्रीत मी असताना आम्ही डेव्हलप केले, ते 100 नॉटिकल मैल जातात. आणि ते गेल्यामुळे आपल्या फिशिंगचं उत्पादन आपण 5 ते 6 पटीने वाढवू शकतो. प्रोसेसिंग, पॅकेजिंग, आणि म्हणून ही ब्ल्यू इकॉनॉमी जी आहे ही आपल्या देशात 7 लाख कोटी रुपयाची बनवण्याचं मिशन भारत सरकारसमोर आहे. पण टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. जे आपले ट्रॉलर आहेत त्याच्यावर बर्फ बनवायचा कारखाना आहे, कोल्ड स्टोरेज आहे आणि 100 नॉटिकल मैल समुद्रात जाईल. त्यामुळे दूरवरचे मासे आपल्याला पकडता येणार आहेत. अशी अनेक क्षेत्र आहेत की JNPT ज्यावेळी होता, मी ज्यावेळी मंत्री होतो तेव्हा याचा ड्राफ्ट वाढवला आणि JNPTला त्या काळात 2000 कोटी रुपये प्रॉफिट झाला. आज JNPT हे जगातलं 3ऱ्या नंबरचं कंटेनर पोर्ट झालेलं आहे. त्यामुळे रोजगार निर्माण झालेला आहे. आपल्याला आपल्या क्षेत्रामधल्या स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय आहेत याचा अभ्यास आपल्या इथल्या तरुण विद्यार्थ्यांनी केला तर त्यांना भविष्याची विजन मिळणार. मी नेहमी सांगतो की देर आर सम पीपल who convert problems into opportunities and there are some people who convert opportunities into the problems. समोरच्या प्रश्न आणि समस्यांना घाबरून जाऊ नका. त्या समस्यांचा सामना करा, त्याच्यावर सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन काढण्याची क्षमता तर लिडरशिपमध्ये असेल तर काही समस्या नाही आहे. मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि 55 उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला त्यावेळी मला खूप शिकायला मिळालं. महाराष्ट्र सरकारजवळ पैसे नव्हते, फक्त 5 कोटी रुपये होते.
त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा दोघेही होते. दोघांशी पण माझे खूप जवळचे संबंध होते. मला धीरूभाई म्हणाले, तुम्हाला कोण पैसे देणार? मी त्यावेळी कॅपिटल मार्केटमध्ये गेलो आणि पैसे उभे केले. त्या काळी 600 कोटी रुपये पाहिजे होते, 1200 कोटी रुपये मिळाले. आणि एवढा पैसा मिळाला की हे सगळी कामं जनतेच्या पैशातून झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.